नमस्कार, मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणता असतील 2 हेलगी आणि 2 बैला. तर हेलगी तुम्हाला तर माहीतच आल्या ते, आणि हे 2 बैला कोणाच्या आहेत तुम्ही म्हणता असतील, तू घेतले का काय? तर नाही, तसं नाही. तर ही बैला मामाची ती. तर मामाची बैला ते, तर मामा आज आठवडा बाजार आमचा राजूर. तर आठवडा बाजार सोमवार राजूरचा राहत आहे, आणि मामा जायले राजूरला. आणि मी ती बैला कधी सोडली नाही, पहिल्यांदा सोडून आणल्यात. मामा म्हणत बैला लय पळत ती. तर म्हणला आज मरू दे, आज जावाच म्हणला, मामाची बैला घेऊन जावा आणि मग आली हेलगी घेऊन जावा आपला वामण्यान चिमण्या. तर आणल्यात चारायला. तर एकदम निवंत नादावला ती. तर तुम्ही पाहू शकता, मोरा ये. तर आणि एकदम पळाली नाही, काय नाही. तर एकदम खुशमध्ये नादवल्यात. तर कधी कधी आहेत ना, मामा म्हणायचा बैला पळत यात, मला सांगायचा तो. पण मग ती बैला मी आज आणलं तर ती फार जागेवरून हालत नाही. तर आपल्या हेलग्यांबरोबरच नादवल्या ती. तर पाहू शकता. तर मामा आज राजूरला गेला आहे. बरं, मामा आज राजूरवरून, आज आठवडा बाजार आहे आमचा राजूरचा. तर मामा आज कसा येतोय? तर बरं, साधा येतोय कसा येतोय? त्याला थोडीशी सवय आहे, थोडी नाईंटी वाढायची. पण मग कधी कधी वळत्या, कधी कधी नाही, यारी कधी काळी. तर बरं, पाहू. आज मामा राजूरला गेला, मग मामा आपल्यासाठी पण काय आणतोय, खावा आणतोय का नाही. तर मामा कवाशी येतोय. तर आता काय जनावरांका नाही आला तरी काय नाही. तर आता आपण घरी नेणारच आहे. आणि पहा बरं, एकदम व्यवस्थित नादावल्या ती. तर आपले वामण्या चिमण्या मस्त असे नादावल्यात. आणि शेळी पाहत्यात तिकडे. शेळी पण जनावरांमध्येच राहते. तरी शेळ्यांची सवय नाही, बोलावली का मागच येणार असं आहे. तर मित्रांनो, चला आता मामा जर जनावरांच्या त्या नादानं जर आला, तर म्हशील माझ्या भाषानं जनावरांनीला सोडून तर कुठं गेला आहे आज. तर आम्ही दर दिवस चौऱ्याला जायचो, तो राहायचा. पण मग आज मी त्यांच्याच शेताकडे आलो घेऊन, तर त्यांच्याच रानात. तर तर त्यांच्या रानात आलो आहे. तर तो आज मला सापडतो काय करतो. तर त्याचा फोनही लागेना, त्याचा BSNLचा कार्ड आहे. तर फोनच लागेना त्याचा. मग आता तो गवशितो का काय होतो, वर डोंगराला जातो काय होतो. तर जाऊ द्या, मर्दा गेलं तर जाऊ द्या. जर कोणा जर सांगितला तर मग तो येईल खाली, म्हणशील नेलं त्या भाषानं सोडून.